नमस्कार मित्रांनो, शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळ्यांच्या पोटफुगीवर घरगुती उपाय. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळ्यांच्या पोटफुगीवर घरगुती उपाय, भाग 2. मित्रांनो, शेळीपालन व्यवसायात शेळ्या मेंढ्यांना होणारा पोटफुगी हा त्रास सर्वांना परिचित आहे. पोटफुगी हा त्रास जरी सामान्य वाटत असला तरी तो जास्त मोठ्या प्रमाणात किंवा त्यावर जर योग्य वेळी औषधोपचार केला नाही तर शेळ्या किंवा मेंढ्या मृत्यूसुद्धा होऊ शकतो. पोटफिगू पोटफुगीवर मी याआधीही एक व्हिडिओ या माझ्या यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यात एक वेगळी उपचार पद्धती सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये मी एक नवीन उपचार पद्धती सांगत आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या उपचार पद्धतीत तयार झालेले मिश्रण हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजेच आपल्याला वारंवार हे औषध तयार करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, आता बघूया शेळ्यांना पोटफुगी होण्याची कारणे. आपल्याला माहीतच आहे की शेळ्या ह्या खाण्यात फार सिलेक्टिव्ह असतात. म्हणजेच त्या मुक्त संचार पद्धतीत चरताना कधीच एका झाडाचा पाला खात नाहीत. कधीही कधी त्या चुकून असा काही चारा खातात की जो ते इतर वेळी खाणे पसंत करत नाहीत. अशा चाऱ्यामुळे पोटफुगी होते. करिता शेळ्यांच्या चाऱ्याकडे लक्ष देणे. त्याचप्रमाणे बंदिस्त स्वरूपाच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांना फिरण्यासाठी कमी जागा आणि रवंथ करण्यासाठी कमी जागा, यामुळे त्यांना पचायला थोडं जे चारा आहे तो थोडा भारी जातो. त्यामुळे त्यांना पोटफुगी होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर शेळ्यांच्या खाद्यात जर आपण अचानक बदल केला तरी सुद्धा पोटफुगीचे कारण होऊ शकते. शेळ्या ह्या रवंथ करणारे प्राणी आहेत. म्हणजेच ते जो चारा खातात ते चारा परत पोटातून तोंडात ते रवंथ करतात. त्यामुळे त्यांना न पचलेले अन्न पचायला सोपे जाते. जर शेळीला रवंथ करण्यास वेळ किंवा जागा नसेल, पर्यायी ते रवंथ करू शकत नाही आणि पोटफुगी होते. हे साधारणतः ज्या ठिकाणी बंदिस्त स्वरूपामध्ये एका लिमिटेड जागेमध्ये जास्त शेळ्या जर कोंबल्या असतील त्या ठिकाणी हा त्रास होतो. करड्यामध्ये जर करड्याला पर्यायी दूध कमी प्रमाणात मिळाले की त्यांना पोटफुगी होऊ शकते. बऱ्याच वेळा असं होते की करडं जन्माला आल्यानंतर त्याच्या आईला म्हणजे शेळीला दूध कमी असते. त्यामुळे आपण त्याला एक तर गाईचे दूध पातळ करून किंवा दुसऱ्या शेळीचे दूध पाजतो. त्यामुळे त्या करड्याला पोटफुगी होण्याचे चान्सेस जास्त असतात. पुढचा मुद्दा आहे पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम या खनिज तत्वांची शेळ्यांच्या खाण्यातील कमतरता. मित्रांनो, शेळ्यांच्या खाण्यात खनिज तत्वे महत्त्वाचे असतात.
जर शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या खनिज तत्वांची कमतरता असेल तर शेळ्यांना पोटफुगी होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण शेळ्यांना मिनरल मिक्सचर देणे टाळतो. तसे बघितले तर मिनरल मिक्सचर देणे हे फायद्याचे आहे, कारण यामध्ये खनिज तत्व येतात. त्यामुळे शेळ्यांना बरेच जे आजार आहे हे आजार कमी होतात. त्यापैकीच जर आपण शेळ्यांना मिनरल मिक्सचरद्वारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खनिज तत्वांची शेळ्यांच्या खाण्यात कमतरता सुद्धा पोटफुगीला कारण आहे. शेळ्यांच्या आहे शेळ्यांच्या करिता शेळ्यांच्या खाण्यात खनिज तत्वे म्हणजेच मिनरल मिक्सचर देणे अति महत्त्वाचे आहे. मित्रांनो, म्हणजे शेळ्यांना पोटफुगी झाली आहे हे कसे काय ओळखावे? शेळ्यांना पोटफुगी झाल्यास शेळ्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूने तपासावे. जर शेळीचे डाव्या साईडचे पोट फुगलेले दिसले आणि त्या भागाच्या पोटावर जर थाप मारली असता धप धप असा आवाज आला तर शेळीला पोटफुगी झाले असे कळते. शेळीचं पोट हे इतर वेळीपेक्षा जास्त फुगलेले दिसले तर शेळीला पोटफुगी झाली हे लक्षात येते. पोटफुगीमध्ये शेळीला चालण्यास त्रास होतो. शेळी काही खात नाही व इतर वेळेपेक्षा जास्त ओरडते, कारण तिला पोटफुगीमुळे भरपूर त्रास होत असतो. मित्रांनो, आता बघूया शेळ्यांच्या पोटफुगीवर घरगुती इलाजासाठी साहित्य. साहित्य लिहून घ्या. साहित्य क्रमांक 1, अलसीचे तेल. हे तेल तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध मिळेल. अलसीचे तेल हे फार गुणकारी आहे. आयुर्वेदिक उपचारामध्ये याला फार महत्त्व आहे. प्राण्यांना त्याचबरोबर मनुष्यांसुद्धा अलसीचे तेलचे फार फायदे आहेत. अलसीचे तेल आपल्याला या उपचारासाठी 1 लिटरनो. बऱ्याच वेळा अलसीचे तेल जर मिळाले नाही तर आपण सरसोचे तेलसुद्धा वापरू शकतो. सरसोचे तेल हे आपल्या जनरल स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. करिता अलसीचे किंवा सरसोचे तेल 1 लिटर. साहित्य क्रमांक 2 आहे टर्पेंटाईन ऑइल. टर्पेंटाईन ऑइल हे सुद्धा हार्डवेअरमध्ये सहज मिळते. मित्रांनो, टर्पेंटाईन ऑइल हे थोडं विषारी ऑइल आहे. याला हाताळताना किंवा याची मात्रा घेताना थोडं लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक घ्यावे लागते. टर्पेंटाईन ऑइल जनरली पेंटिंग कामामध्ये, रंगकामामध्ये उपयोगी केले जाते. बरेच आपले शेळीपालक या शेळ्यांना टर्पेंटाईन ऑइल देण्यास नाव सांगितले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. परंतु आणि देसी इलाजामध्ये टर्पेंटाईन ऑइल देणे, तेही कमी मात्रेमध्ये, यामुळे शेळ्यांना फायदाच होतो. तर मित्रांनो, आपल्याला टर्पेंटाईन ऑइल पाहिजे 100 मिलीलिटर. मात्र एक वेळा पुन्हा ऐकून घ्या, 100 मिलीलिटर. तिसरं आपलं साहित्य आहे हिंग. हे आपल्या आजूबाजूच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. हिंग हे आपल्याला हवे आहे 100 ग्राम. यामध्ये तुम्ही सुटा हिंगसुद्धा घेऊ शकता किंवा आजकाल मार्केटमध्ये एव्हरीडे किंवा एव्हर रेडी है ना, त्याच्यानंतर रामबंधूचे हिंग आहे, त्याच्यानंतर रामदेव बाबाचा पतंजली हिंग आहे.
हे पॅकिंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तरी कुठलाही हिंग आपल्याला 100 ग्रॅम हवा आहे. मित्रांनो, आता बघूया शेळ्यांच्या पोटफुगीवर घरगुती औषध बनवण्याची विधी. विधी एकदम साधी आणि सोपी आहे. तिचे तेल, टर्पेंटाइन ऑइल आणि हिंग हे सर्व घटक एकजीव करून घ्यावेत. म्हणजे हिंग हा त्या तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यावा. शक्यतो हिंग पावडर करून घ्यावी किंवा पावडर मिळत असेल तर अतिउत्तम. ते या तेलामध्ये मिक्स करून एक प्रकारचा द्रावण करून घ्यावे. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अलसीचे तेल 1 लिटर, टर्पेंटाइन ऑइल 100 ml, हिंग 100 ग्राम. टर्पेंटाइन ऑइल घेताना मात्रा काळजीपूर्वक घ्या. अलसीचे तेल जर तुम्ही 1 लिटर घेत असाल तर त्याला 100 ml टर्पेंटाइन ऑइल. जर तुम्ही अलसीचे तेल अर्धा लिटर घेत असाल तर त्याला टर्पेंटाइन ऑइल 50 ml. म्हणजे जसे तुम्ही अलसीचे तेल कमी कराल त्याच प्रमाणात टर्पेंटाइन ऑइल सुद्धा कमी करायचे आहे. आणि हिंग हा सुद्धा त्याच प्रमाणात कमी करावा लागेल. तयार झालेले द्रावण एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून घ्यावे. आणि जेव्हा शेळीला पोटफुगीचा त्रास होईल तेव्हा साधारणतः वयस्क शेळीस 50 ml आणि करड्यास 10 ते 15 ml द्यावे. हे औषध घरगुती उपचार पद्धती तयार झाल्या असल्यामुळे याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आणि शेळीच्या पोटफुगीवर लवकर आणि उपाय उपचार पद्धती आहे. महत्त्वाची सूचना: टर्पेंटाइन ऑइल वापरताना काळजी घ्यावी. दिलेली मात्रा म्हणजे 100 ml ही 1 लिटर अलसीच्या तेलात आहे. जर तुम्हाला हे द्रावण कमी प्रमाणात करायचे असल्यास मात्रा त्यानुसार करावी. 50 ml टर्पेंटाइन ऑइल अर्धा लिटर अलसी तेलात. जर अलसीचे तेल नाही मिळाले तर सरसोचे तेल सुद्धा चालते. मित्रांनो, मी जे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून घरगुती उपचार पद्धती सांगत आहे ते तुम्ही आपल्याकडे लिहून ठेवा, जेणेकरून भविष्यात